जय भीम नवोदया बघूया आजच्या बातम्या। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात भव्य डेरा डालो महामोर्चा काढण्यात आलाय। नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग होत आहे। या पार्श्वभूमीवर खासदार श्रीमंत शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आलाय। येत्या 12 जुलैपर्यंत याला स्थगिती नाही दिली तरी महामार्ग रोको असा इशाराही देण्यात आला। यावेळी पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर त्यांनी निवेदन स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून हा शक्तीपीठ महामार्ग बंद करण्याबाबत चर्चा करू असे माध्यमांशी बोलताना सांगितले। यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना त्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नागपूरला होते, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते नव्हते, तर आम्ही त्यांना निदर्शन आणलं होतं की याबद्दल तीव्र भावना शेतकऱ्यांच्या आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील आहेतच, त्याशिवाय वर्धा ते गोवा म्हणजे कोकणापर्यंत या बऱ्याचशा याला विरोध झालेला आहे आणि या लोकसभेमध्ये सुद्धा बराच तीव्र असंतोष मतपेटीद्वारे दिसून आलेला आहे आणि म्हणून हा रस्ता रद्दच केला पाहिजे, याची काही आवश्यकता नाही, अशा प्रकारच्या भावना आम्ही मांडलेल्या होत्या। आज या समितीच्या वतीनं आज इथं मोर्चा काढण्यात आला। त्यांनी आज निवेदन दिलं। मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिलो आणि आज हे निवेदन आम्ही स्वीकारलेलं आहे। आज मुंबईला आम्ही जातो आहे। उद्या तात्काळ मी MSRDCचे मंत्री दादाजी भुसे साहेब आणि मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना मी या सगळ्या लोकांच्या भावना त्यांच्या कानावर घालेन आणि हा रस्ता रद्द करण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्न करू। आम्ही शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध कोल्हापूरकरांचा आहे। श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली हा प्रचंड असा मोठा मोर्चा आम्ही काढला। पालकमंत्री महोदय आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की 12 तारखेपर्यंत रद्दची घोषणा या ठिकाणी करावी। अधिवेशन आहे त्या ठिकाणी रद्द करावा अशी आम्ही प्रामुख्यानं अपेक्षा व्यक्त त्या ठिकाणी केलेली आहे, कारण की हा महामार्ग कुणालाही नको, किंबहुना त्यांनी देखील शेतकऱ्यांचं नेतृत्व करावं अशी आम्ही विनंती त्यांना केलेली आहे। आणि मला वाटतं सरकारनं यामध्ये निर्णायक अशी भूमिका घ्यावी, नाही तर 12 तारखेनंतर आम्हाला तीव्र आंदोलन आम्हा सगळ्या मंडळींना करावं। हा मोर्चा आहे तो सर्वपक्षीय मोर्चा या ठिकाणी आणि जिथं जिथं शेतकऱ्यांना या शक्तीपीठचा त्रास होतो, नुकसान होतं, त्या भागातले शेतकरी या ठिकाणी प्रामुख्याने आले आणि येत असताना पक्षाचा आणि बाकीचा हा संबंध नाही आहे। ज्यांचं नुकसान होतं आहे त्या हिशोबानं आम्ही या ठिकाणी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये आणि प्रामुख्याने हातकणंगले आमच्या जुन्या मतदारसंघामध्ये आमच्या भागातनं 6 गावातनं हा रस्ता जातो। तारदाळ, कोरोची, तिळोणी, साजणी, माणगाव, पट्टणकोडली या 6 गावामधनं हा रस्ता जात असताना शेतकऱ्यांचा या शक्तीपीठच्या रस्त्याला विरोध आहे आणि फार मोठं नुकसान या शेतकऱ्यांचं या ठिकाणी होत आहे। गरज नसताना हा रस्ता होत असेल तर प्रामुख्यानं आमचा या ठिकाणी आवाडे साहेब असू दे, मी असू दे, आमचा या ठिकाणी या शक्तीपीठला आमचा विरोध आहे। पासून गोव्याला जाणारा महामार्ग आणि खऱ्या अर्थानं हजारो कोटी रुपये खर्च म्हणजे 86,000 कोटी खर्च करून हा महामार्ग उभा करायचा प्रयत्न सुरू आहे। आज बघितलं तर अनेक शेतकरी ज्यांची पिकाऊ जमीन आहे, ही पिकाऊ जमीन या महामार्गामधून उद्ध्वस्त होणार आहे। विशेषतः कोल्हापूरचा विचार करता तर 60 गावं म्हणजे 126 किलोमीटर हा महामार्ग कोल्हापूरमधून जाणार आहे। आज कुठलाही महामार्ग व्हावा यासाठी अनेक लोकांचे निवेदन ही खऱ्या अर्थानं त्या लोकप्रतिनिधीकडे येत असतात आणि आम्हाला कुठेही निदर्शनात आलेलं नाही की हे निवेदन देऊन की हा महामार्ग व्हायला पाहिजे। पर्याय रस्ता असताना देखील हा महामार्ग पूर्ण का करावा, हा अट्टास राज्य सरकारचा का, हा प्रश्न आमच्या समोर आहे आणि हा महामार्ग रद्द झाला पाहिजे अशा प्रत्येक शेतकऱ्यांची इथं मागणी आहे। आणि निश्चितपणेनं इंडिया आघाडी म्हणून असेल, महाविकास आघाडी म्हणून असेल, ताकदीनं या महामार्गाला विरोध हा आमचा राहणार आहे। हा सरकारनं रद्द केला पाहिजे ही भूमिका स्पष्ट ही आमची सगळ्यांची असते। मला असं वाटते लोकसभेला या लोकांनी याचं ट्रेलर बघितलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं विधानसभेचा निकाल हा निश्चितपणे मला वाटते ह्या माध्यमातून लोकांनी निर्णय हातात घेतलेला आहे। आपल्याला खात्री आहे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्यावर अनेक पद्धतीने अन्याय होत चाललेले आहेत, हा प्रकारचा अन्याय हा शेतकऱ्यांच्यावर होऊ नये ही आमची भूमिका स्पष्ट असणार आहे आणि ह्याला विरोध हा निश्चितपणे आमचा असणार आहे। मराठवाडा नगर परिषद कामगार कर्मचारी युनियन सेतू नांदेडच्या वतीने
नांदेड जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायतमधील कंत्राटी तत्वावर कामगारांची भरती करून कमी पगारावर काम करून घेतले जाते. सर्वांना किमान वेतन देण्यात यावे या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी कॉम्रेड उज्ज्वला पडलवार, कॉम्रेड रामराजे महाडिक यांच्या नेतृत्वात नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जिंदाबाद जिंदाबाद सीआयटीयू जिंदाबाद 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 मराठवाडा नगर परिषद कामगार कर्मचारी युनियनचा विजय असो. सीआयटीयू अफिलिएटेड मराठवाडा नगर परिषद कामगार युनियनच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही नगर परिषदेचे लोक घेऊन या ठिकाणी निदर्शने करत आहोत. आमच्या मुख्य मागण्या आहेत, ह्या ज्या महिला आहेत, काही पुरुष मंडळी पण आलेले आहेत वेगवेगळ्या तालुक्यातून, नगर परिषद मध्ये जे काम करतात, कंत्राटी तत्वावर काम करतात, मग ते ड्रायव्हर असो, पाणी पुरवठा असो, सफाई कामगार असो, या सगळ्यांना जो आहे तो आता अत्यंत अल्प मोबदला मिळत आहे. आमची मागणी आहे की यांना किमान वेतन देऊन कर्मचारी दर्जा मिळाला पाहिजे, यांना बोनस मिळाला पाहिजे. आपण बघू शकता या क्षेत्रामध्ये महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आज दिवसाचे 125 रुपये यांना रोज मिळतं. कंत्राटदाराच्या हाताखाली हे लोक काम करतात. 125 रोजामध्ये एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे जर तुम्ही 125 रुपये रोज देत असाल तर या पुरोगामी महाराष्ट्रामधील लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून एकीकडे महागाई प्रचंड वाढत आहे आणि दुसरीकडे लोक मात्र बेरोजगारीने हैराण आहेत. त्यामुळे आमची मुख्य मागणी आहे, या सर्व कामगारांना किमान वेतन देऊन कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे, यांना बोनस दिला पाहिजे, इतर सर्व सुविधा यांना मिळाल्या पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रात सही नांदेडसह महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही. हे सीआयटीयूची या ठिकाणी हे घोषणा आहे. वानखेडे दाम्पत्यांनी हिवाळ्यात फुलगोबीची लागवड केली होती. कृषी दुकानदाराने मुदत संपलेली औषधी दिल्यामुळे कोबी पिकाचे नुकसान झाले असल्याचा आरोप करत कृषी दुकानदार आणि औषधी परवानाधारक कंपनीवर गुन्हा दाखल होत नाही व नुकसान भरपाई मिळत नाही याकरिता बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 8 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मी दादर तळमळकडे राहणार कासागे पोस्ट साठव तालुका मेकर जिल्हा बुलढाणा. मी माझ्या शेतात 1 एकर 5 गुंठे फुलगोबीची लागवड केली होती. ती चांगल्या प्रकारे आली, पण त्यातले मी 3-3.5 क्विंटल ही चांगले फुलगोबी मार्केटला विकली सुद्धा. त्यानंतर माझ्या शेतात काही किडे वगैरे झाले होते. त्या किडे वगैरे झाले होते. मी बालाजी कृषी केंद्र गजखेड यांच्याकडून औषधी आणले आणि ती त्यांनी जी शिफारस सांगितली होती त्यानुसार जेवढे मिली सांगितले, जे काय असेल त्या शिफारसीनुसार मी त्या फवारणी केली. फवारणी केल्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये माझी पूर्ण फुलगोबीचा फळ खराब झाला. त्यानंतर मी कृषी केंद्र आणि कृषी केंद्रवाल्यांना बोललो. ते म्हणाले की कंपनीवाल्याला बोलावतो आणि त्यांचा राऊंड येईल तेव्हा ते बघतील असे बोलून निघून गेले. त्यानंतर मी कृषी अधिकारी यांच्याकडे कंप्लेंट केली. ते पाहणीसाठी आले. ते म्हणाले की माझा इकडे राऊंड होता, तुमची तक्रार मिळाली म्हणून आम्ही बघण्यासाठी आलो. त्यानंतर त्यांनी बघितले वगैरे विचारपूस केली आणि माझी स्वाक्षरी घेतली. ते म्हणाले की मी 2 दिवसांनी आम्ही पंचनामा करण्यासाठी येऊ. त्यांनी पंचनामा न करता आम्हाला अहवाल दिला आणि तो बी अहवाल दिला तो पूर्णपणे चुकीचा दिला. माझं खूप नुकसान झालेलं आहे आणि जे नुकसान झालेलं आहे आणि माझी मागणी की शासनाने माझी जी बी नुकसान झालेले ती माझी भरून द्यावी. जर नुकसान भरून जर नाही दिले तर मला नाईलाजास्त मला आत्महत्या करण्यास पाळी येईल असं शासनाने करू नये आणि औषधी विक्री कंपनी आणि औषध दुकानदार यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मला शासनाची नम्र विनंती आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ,
केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। नांदेड उत्तर विधानसभा मतदार क्षेत्रातील दूध व वृत्तपत्र विक्रेत्यांना पावसाळ्यात आरोग्यापासून सुरक्षित राहण्याकरता विठ्ठल पाटील डक मित्र मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष बालाजी पवार यांच्या हस्ते रेनकोट वितरित करण्यात आले। या प्रसंगी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियानी, माजी नगरसेवक संदीप सोनकांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, मी संगीता विठ्ठल पाटील। काल विठ्ठल पाटील मित्रमंडळाच्या वतीने आम्ही नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये जेवढे काही आमचे दूध विक्रेता आणि वृत्तपत्र विक्रेता आहेत त्यांच्यासाठी आम्ही रेनकोट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। अतिशय प्रचंड प्रतिसाद त्या कार्यक्रमाला मिळाला। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आपले दूध विक्रेता आणि वृत्तपत्र विक्रेता आमचे जे बांधव आहेत त्यांना पावसाचा सामना करावा लागतो किंवा त्यांना पावसामध्ये भिजत दूध विक्री करावं लागतं। त्यामुळे त्यांच्या तब्येतीची काळजी म्हणून आम्ही हा एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा कार्यक्रम काल आयोजित केलेला होता। खूप छान प्रतिसाद त्या कार्यक्रमाला मिळाला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्व आमच्या बांधवांचे मी आभार मानते। धन्यवाद। परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोर धबडगे कुटुंबियांचे आमरण उपोषण। रामा विठ्ठल धबडगे मानवत यांचा खून करणारे हनुमान कचवे, अर्जुन गवडी राहणार मानवत यांना त्वरित अटक करा, खुनाचा गुन्हा दाखल करा। तत्कालीन पोलीस निरीक्षक तंदुरवार व बीड जमादार नरवाडे यांच्या विरुद्ध कारवाई करा। या मागणीसाठी रिपब्लिकन सेना जिल्हा परभणीच्या वतीने यावेळेस पाठिंबा देऊन उपोषणकर्ते अर्चना रामा धबडगे, रमेश धबडगे, यशोदाबाई धबडगे, माया धबडगे, शिल्पा धबडगे, कविता धबडगे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले आहे। जय भीम। लॉर्ड बुद्धा टीव्हीमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण छत्रपती शिवाजी महाराज उपोषण मैदान पुतळा परिसरामध्ये आलेलो आहे। या ठिकाणी आज दिनांक 18/6/2024 पासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। रामा विठ्ठल धबडगे यांचा खून करणारे हनुमान कचवे, अर्जुन गवळी राहणार मानवत यांना त्वरित अटक करण्यात व खुनाचा गुन्हा दाखल करावा यासाठी तत्कालीन पोलीस निरीक्षक दत्तुलवार व बीड जमादार नरवाडे यांच्या विरुद्ध कारवाई करा यासाठी या ठिकाणी रिपब्लिकन सेनाच्या वतीने या ठिकाणी आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले। पूर्ण उपोषणकर्ते अर्चना रामा धबडगे, रमेश धबडगे, यशोदाबाई धबडगे आणि माया धबडगे, शिल्पा धबडगे आणि कविता ताई धबडगे या इथं न्याय हक्कासाठी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। पोलिसावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असं त्यांचं म्हणणं आहे। काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार। नेलं घरून आम्ही नको नको म्हणलं तरी त्यानं बळच नेलं। सकाळी कुठं घेऊन आला, म्हणलं मी 10 वाजाय परत येतो घेऊन, 10 वाजाय मला कुठं घेऊन येतो म्हणलं मी, ते घेऊन आलं मला मी 10 वाजा घेऊन येतो। सकाळी 6 वाजा कुठं घेऊन आला, घरी म्हणलं आम्हाला कुठं गेला तर माहीत नाही, कुठं गेला तर माहीत नाही आम्हाला। काय करायचं तर करून घ्या म्हणलं, तुम्हाला काय करायचं तर करून घ्या। मग आता 3 वेळाच गेलं पोलीस स्टेशनात, आमची कारवाईच घेणार, कारवाईच घेणार नाही म्हणते। आमचा तपास सुरू होईल, आमचा तपास सुरू आता कोहर 3 महिना होता आले कोहर तर खायचे घरात आलसी जाणार आमची लेकर बाळ 6 काय नेमका काय प्रकार झाला होता, कशा पद्धतीतून झाला, काय नेमकं? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आज हे धबडगे कुटुंब न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। पोलीस कॉन्स्टेबल हनुमान कचवे यांची शेती मानवतला आहे आणि धबडगे परिवारसुद्धा मानवतलाच राहतो। धबडगे परिवारातील तुमचं नाव काय? अर्चना धबडगे यांचे पती त्या दिवशी कामाला म्हणून ते घेऊन गेले आणि नंतर ते घरीच आले नाही। 4 दिवसानंतर त्यांचा विहिरीमध्ये मृतदेह सापडला आणि साधा मानवत पोलीस स्टेशननं गुन्हासुद्धा दाखल केलेला। त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून
हनुमान कछव यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी असं या धबडके कुटुंबाचं म्हणणं आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनगाव अंतर्गत वल्लभनगर, दहेगाव, कवठा, रेल्वे नाचनगाव इत्यादी विविध गावात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राज पराडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोनाली मामिलवार यांच्या सूचनेनुसार सिकलसेल आजाराबाबत गावागावात जनजागरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी नाचनगाव येथे मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेश्मा बोरघरे यांनी सर्व नागरिकांनी सिकलसेल आजार समजून घेण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केले. निर्मूलन अभियानाचा कार्यक्रम सुरू आहे आणि तुम्हाला सिकलसेल सर्वांना माहिती असलं पाहिजे. तुमच्याकडे लहान लहान बाळ आहेत सर्वांकडे, काय ना. सिकलसेल कसा असतो तर हा दिलेला आहे ना. सिकलसेल रक्तपेशीच्या आपल्या रक्तपेशा ज्या आहेत विड्याच्या आकाराचे बनतात, विड्याच्या आकाराचे, आणि तो सिकलसेल आपल्याला होतो. आणि म्हणून त्याचे लक्षणं काय आहेत? अशक्तपणा, सांधेदुखी, सांधे सुजणे, शरीर पिवळसर होणे, असह्य वेदना होणे, लहान बालकांनी वारंवार जंतू संसर्ग होणे. या लहान बालकामध्ये वारंवार जंतू संसर्ग होत असेल तर त्याला सिकलसेलचे लक्षण असं मानले जातात. ज्याला सिकलसेल झाला असं समजून यात किंवा माहीत असेल तुम्हाला पोट कसं दुखतो, असं बिलकुल आपण जेव्हा दुखतो तेव्हा असं करतो आपण, आपला मुलगा किंवा मुलगी, ते सर्व आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा लग्न जुळेल तेव्हा असं म्हटलेलं आहे की मी लग्न ठरविण्यापूर्वी मुलगा मुलगी दोघांचेही तपासण्या करून घेतल्या पाहिजे सिकलसेलच्या. म्हणजे सोपं आहे. म्हणून लग्नाआधी करा विचार, सिकलसेलचा टाळा आजार, असं स्लोगन सरकारने दिलेलं आहे. सुदृढ भारताचा एकच घास करूया सिकलसेलचा नाश, हे जे गव्हर्नमेंटचं आहे. उद्या आहे, उद्या सिकलसेल दिवस आहे. उद्या संपूर्ण याच्यामध्ये कार्यक्रम आहे. म्हणून आता आपल्याला सिकलसेल कसा होतो, काय होतो, समजा सिकलसेल आई वडिलाला असेल तर मुलाला होणार लक्षात नाही. हा अनुवांशिक आहे, आईकडून मुलाला जाऊ शकते. ते सर्व अनुवांशिक असल्यामुळं ते होतात. आणि म्हणून त्याला सिकलसेल झालेल्या व्यक्तीला नियमित हा जो रक्त आहे, रक्त चळवावी लागते. रक्त बनत नाही शरीरातून, रक्त द्यावे लागते बाहेरून. हे फार व्यवस्थित होत नाहीये. आणि म्हणून हे सर्व गोष्टी करण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी हे सर्व जनजागृती हा जो अभियान आहे हा चाललेला आहे. आपल्या प्राथमिक आरोग्य नाचनगावच्या वतीनं आपण इथे उपकेंद्र गुजखेडा आज तुमच्या या वल्लभनगरमध्ये हे जनजागरण आपण या ठिकाणी करतो. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. अखिल भारतीय किसान मजदूर सभेच्या वतीने प्रत्येक शेतकऱ्यांना पेरणी अनुदान म्हणून एकरी 50,000 रुपये देण्यात यावे. तसेच संपूर्ण शेतकरी शेतमजूर समाज कल्याण अंतर्गत महामंडळाचे कर्ज माफ करावे या व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी कॉम्रेड PD वासंबाळ व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कॉम्रेड मानेजी पाटील यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे. इन्कलाब जिंदाबाद.
फरमानशाही नहीं चलेगी, इनकलाब जिंदाबाद जिंदाबाद वो मवाद का नाश करो। समाज पिढी अखिल भारतीय किसान मजदूर सभेचा केंद्रीय समितीचा सदस्य। आज आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने गेल्या 75 स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि देशातील नागरिकांचे मूलभूत प्रश्नसुद्धा सोडवलेले नाही या राजसत्तेने, राज्यकर्त्यांनी। आणि त्यासाठी म्हणून समतेवर आधारित आपला देश हा शेतीप्रधान देश आहे आणि नेमकं त्याच शेतीच्या संबंधित जे काही म्हणजे कायदे ह्या सरकारनं चालवलेले आहेत। आमचं म्हणणं एवढंच आहे की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। शेतकऱ्यांना आता शेती हा विषय 70% लोकांचा शेती हा विषय आहे आणि जगाचा पोशिंदा आहे। त्या शेतकऱ्याला जर आत्महत्या करायची वेळ येत असेल तर यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट आमच्या देशासाठी नाही। आमच्या देशाचे पंतप्रधान बाहेर देशात जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये जाऊन सांगतात की आमचा देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे, परंतु काल परवाची जी गोष्ट आहे कुवेतमध्ये 45 मजदूर आमचे अपघातामध्ये सिलेंडर अपघातामध्ये मृत्युमुखी पडले आणि त्याचा ह्या व्यवस्थेचाच तो बळी आहे असं आम्हाला वाटते। 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो। या दिनाचे औचित्य साधून राधाकृष्ण हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट वर्धमान नगर येथे ध्यान, योग, प्राकृतिक चिकित्सा व आयुर्वेदाच्या माध्यमातून येत्या 20 जून ते 27 जून पर्यंत आनंदमय जीवन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या 7 दिवसाच्या आयोजनाचे संचालन गुरुमाई दादामुनी राजा भैया नॅचरोपॅथी व आयुर्वेदाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत। तरी या आयोजनाचे लाभ नागरिकांनी घ्यावेत असे आवाहन राधाकृष्ण हॉस्पिटलचे संचालक गोविंद पोद्दार यांनी केले आहे। कि नेचुरोपैथी के माध्यम से भी काफ़ी आपको राहत मिला है, तो हम इस विषय पे आपसे जानना चाहेंगे। ऐसा है कि नेचुरोपैथी और योगा और ध्यान ये एक सरल पद्धति है, पर इसको अपने जीवन में उतारना पड़ता है। मेरा अभी मुझको प्रॉब्लम हुआ था इसका श्वास लेने का, और मेरे 1.5 साल मैंने नागपुर, बॉम्बे, दिल्ली इलाज करने की कोशिश किया तो मेरा इलाज नहीं हुआ। तो मैंने एक संगमनेर नासिक के पास नेचुरोपैथी सेंटर है, वहाँ 7 दिन रहा तो वहाँ मेरे ये श्वास प्रक्रिया का जो प्रॉब्लम था वो ठीक हुआ। मैं डेली 500 कदम नहीं चल पाता था पूरे दिन में, मैं मोबाइल में नोट करता था। 7 दिन के अंदर मैं रोज़ वहाँ 6000, 7000, 10,000 कदम चलने लगा हूँ और उसका मेरे पास मोबाइल में रिकॉर्ड है। गुरुमाई कल्याणी अय्यर करके है जो BA, B.Ed, LLB है, वो 15 वर्ष से सेवा दे रही है। वो 7 दिन का कार्यक्रम का संचालन करेगी और हर दिन एक एक्सपर्ट आचार्य इसमें आके कार्यक्रम में भाग लेंगे और लोगों को जानकारी देंगे। तो 21 तारीख को हमारे आचार्य श्री दादा मुनि, जिन्हें राजा भैया के नाम से भी जानते हैं, वो मेरे बाजू में ही है। वो आपको योगा डे के बारे में जानकारी देंगे और इस कैंप के अंदर मैं नागपुर की जनता से, आजू बाजू की जनता से आह्वान करूंगा कि इस शुभ अवसर का लाभ लेवे। उनके रहने की, खाने पीने की सभी प्रकार की व्यवस्था की है। आपको जो भी जानकारी होना आप मेरा नंबर लिख लीजिए और मुझसे बात कर सकते हैं। मेरा नंबर है 9421140000। मैं फिर से रिपीट कर रहा हूँ 9421140000। इस प्रकार का ये कार्यक्रम संक्षिप्त में मैंने आपको बताया है। नागपुर की जनता ने, बच्चों ने, युवाओं ने, महिलाओं ने और पुरुषों ने और सीनियर सिटीजन सबने भाग लेना चाहिए, जिससे नेचुरोपैथी क्या है ये उनके जीवन को आनंदमय कैसे बना सकती है। और योगा डे जो आज अंतर्राष्ट्रीय दिवस बन गया, इसमें हमारे एक्सपर्ट्स हर दिन 20 तारीख से आएंगे और 21 तारीख का जो योगा डे है उसमें ज़्यादा से ज़्यादा लोग
संलग्न हो, यही मैं आज इस अवसर पे आह्वान करना चाहूँगा। 21 जून को मनाए जाने वाला अंतर्राष्ट्रीय योगा दिवस के अवसर पर हम खास मुलाकात करने वाले हैं डॉक्टर राधाकृष्ण हॉस्पिटल रिसर्च सेंटर के तरफ से आयोजन होने वाला प्रोग्राम ध्यान योग प्राकृतिक चिकित्सा एवं आयुर्वेदिक के माध्यम से नागपुर में पहली बार आनंदमय जीवन महोत्सव होने वाला है। इस बारे में हम अधिक जानकारी लेंगे दादा मुनि राजा भाई हांडा सर से, जिन्हें 25 साल का अनुभव है। सर, आपका बहुत बहुत स्वागत है हमारे चैनल में। नमस्कार। तो मैं बतलाना चाहूँगा कि अलग अलग विषय पे अलग अलग लोग हैं, कि जैसे कि ध्यान, योग, प्राकृतिक चिकित्सा और आयुर्वेद का लाभ, ये अलग अलग विषय के तज्ञ लोग आके इस पे बात करेंगे। जहाँ तक मेरी बात है, मैंने, जैसे कि हम जानते हैं, अपने समाज का जो वर्ग सब में उपेक्षित है, वो कौन है? वो स्त्री वर्ग है। स्त्री वर्ग क्यों उपेक्षित है? क्योंकि वो अपने आप को उपेक्षित रखते हैं। क्यों उपेक्षित रखते हैं? क्योंकि सुबह उठते से अपने घर परिवार के प्रति समर्पित होके वो काम को लग जाते हैं। 1-1.5 घंटे का जिम करना या योगा करना, इसको उनकी प्राथमिकता होती नहीं है। तो उनके लिए करके घर बैठे मैंने साधना क्रिया विकसित की, जिसको चौकस अवकस नाम से जाना जाता है। सुबह उठते से रात को सोए तक अपना जीवन कैसा हो, ये सहज जीवन साधना, इस पर भी मैं भाष्य करता हूँ। निकट के भविष्य में इस पे मेरा पुस्तक भी आ रहा है। अब रही बात स्वास्थ्य संवर्धन साधना की, जिसको मैं चौकस अवकस करके नाम दिया हूँ। ऐसा है कि स्त्रियों के लिए सहज, सरल और सुलभ, ताली बजाने वाली इतनी ऐसी आसान क्रियाएं मैंने विकसित की है। जैसे कि गत वर्ष की बात किया जाए तो मेडिकल कॉलेज के डीन साहब के कहने पे मैंने योग दिवस का कार्यक्रम में मेडिकल कॉलेज नागपुर में शिरकत की थी। उसके बाद पुलिस कमिश्नर साहब के कमिश्नरेट में, पुलिस हेडक्वार्टर में भी मेरा कार्यक्रम हुआ। इस तरीके से अभी का कार्यक्रम अपने राधाकृष्ण हॉस्पिटल और रिसर्च इंस्टीट्यूट में हम करने जा रहे हैं 21 तारीख को योग दिवस के अवसर पर। बातमीपत्रात इथेच विराम घेऊया, पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।